बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव आणि संग्रामपूर तालुक्यातून अकोला खंडवा रेल्वे मार्ग जात आहे, परंतु या प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जात आहेत त्यांना शासनाकडून जिरायती शेतजमीनुसार मोबदला दिला जात आहे। त्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी भूसंपादन विभागाला निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिलाय। नाशिक पुणे रेल्वे प्रकल्पात सिन्नर तालुक्यातील नांदूर, शिंगोटे, शिवाजीनगर आणि मानोरी या गावांसाठी भूसंपादनाचे दर 72 लाख रुपये हेक्टरी जाहीर झाले। मग विदर्भातील शेतकऱ्यांना हेक्टरी 5 लाख रुपये दर का? विदर्भातील शेतकऱ्यांवर असा अन्याय का, असा प्रश्न परिसरातील सर्व शेतकऱ्यांना पडला असून बाधित शेतकऱ्यांनी मागणी मान्य झाली नाही तर यापेक्षाही तीव्र लढा देण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय। या निवेदनाची एक प्रत आमदार डॉक्टर संजय कुटे यांनाही देण्यात आली आहे। आम्ही सर्व कास्तकार आहे आणि आपल्या अकोटवरून एम पीमध्ये जी रेल्वे जात आहे त्या सर्व मार्गावर जे शेतकरी आहेत ते आम्ही सर्व इथं जमलेले जे कास्तकार आहोत ते त्या रेल्वेग्रस्त विभागाचे सर्व शेतकरी इथं जमा झालेले आहेत। यापूर्वी आम्ही इथे उपोषण मांडले होते। त्या उपोषणामध्ये SDO साहेब तथा काही राजकीय मंडळी आणि एक ॲडव्होकेट साहेब दळवी म्हणून आहेत हे सुद्धा सहभागी झाले होते। त्यांनी आम्हाला उपोषण सोडताना असं सांगितले की आपण ज्या अटी शर्ती आम्ही ज्या निवेदन त्यांच्याकडे सादर केलेलं आहे, ज्यामध्ये मुख्यतः प्रमुख मुद्दा हा आहे की आमची शेती ही बागायती असून त्याच्यावर शासकीय दरबारात ही जिरायती म्हणून नोंदलेली आहे, तरी तो हा आम्हा सर्व कास्तकारांवर एक प्रकारचा अन्यायच आहे। परंतु जेव्हा त्याच्यावर नोंद जिरायती असल्यामुळे त्याचं मूल्यमापन आणि मूल्यांकन जे आहे हे जिरायतीप्रमाणेच ते करू इच्छित आहेत, परंतु आमची शेती वास्तविकतेमध्ये पूर्ण बागायती आहे। त्याच्यामुळे आम्हाला त्याचा जो मोबदला आहे तो बागायती म्हणूनच देण्यात यावा, अन्यथा हा आमच्यावर शासनाने केलेला अन्यायच असेल। आणि त्यासाठीच आम्ही उपोषण मांडले होते आणि त्या उपोषणामध्ये त्यांनी आम्हाला आमचा तो अभिप्राय वरील जिल्हाधिकारी किंवा प्रशासकीय दरबारामध्ये पाठवून त्याच्यात आम्हाला योग्य तो न्याय देऊ असे म्हणून त्यांनी आमच्या उपोषणाची सांगता केलेली लेखी दिली होती का? आणि नाही, लेखी दिलेली नव्हती, पण त्यांनी जो आमचा प्रस्ताव घेतला त्याची आम्ही उशी घेतलेली आहे आणि ते 8 ते 10 दिवसात आम्ही त्यांना आग्रह धरला होता की बा आचारसंहितेच्या पूर्वी जर झालं तर बरं होईल, अन्यथा मग तुम्ही आम्हाला आचारसंहितेचे नियम वगैरे दाखवून आम्हाला अडवण्याचा प्रयत्न कराल किंवा आमच्यावर दडपशाही टाकण्याचा काही केविलवाना प्रयास तुम्ही करू शकता, परंतु तशा आम्ही कोणत्याही प्रकारच्या प्रयासाला त्यांच्या बळी पडणार नाहीत हे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी ठरवलेलंच आहे। त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आम्हाला काही शंका नाही आहे। परंतु जी आमची बागायती शेती असून वास्तविक आहे ते आम्ही ग्रामपंचायतीचे ठरावसुद्धा त्यांना देऊ शकतो, परंतु आम्ही हा मुद्दा आपल्या प्रकल्पग्रस्त कास्तकारांचा असल्यामुळे आम्ही त्याला सध्या तरी अजून मोठं रूपांतर दिलेलं नाही आहे। परंतु जर काळाची गरज पडली आणि या लोकांनी जर आम्हाला तसं नाही केलं तर आम्ही आमच्या ग्रामपंचायतद्वारे सुद्धा सामूहिक लढाई याच्याही पेक्षा मोठा उभारू शकतो।